तक्रार द्या, इकडे द्या, तिकडे द्या, आणि त्यांना फिरवलं. आणि त्यांचे बरोबरचेही नसते, मग ते महाराष्ट्रीयन नाव वगैरे सांगतात, संजय पाटील हे ते. तर त्यांना खरोखर असं त्यांनी भासवलं की खरोखर आता आपला अकाउंट सील होणार आहे, आपल्याकडे चौकशी होणार आहे. आणि सर्वसामान्य माणूस बघा, आपल्या अकाउंटला 27,000 रुपये असेल तरी आपल्याला भीती वाटते की नाही, की अरे बापरे कोण काय म्हणून एवढे पैसे कुठून आले यांच्याकडे. त्यांच्याकडे 27 लाख रुपये होते. यांनी काय केलं, त्यांना बसवलं. नंतर म्हटले की आता तुमची जी अमाऊंट आहे ती आम्ही वेगवेगळ्या तुमच्याकडे चौकशी होऊ नये म्हणून वेगवेगळ्या अकाउंटमध्ये आम्ही ट्रान्सफर करतो असं सांगून त्या दिवसापासून पुढचे 9 दिवस त्यांना डिजिटल अरेस्टमध्ये ठेवलं. त्यांना सांगितलं की डिजिटल अरेस्ट म्हणजे मोबाईलवर अरेस्ट. आपण पूर्वी म्हणायचो बघा ते गुलामी काय ते नजर कैदेमध्ये ठेवायचे पूर्वी लोक, की आपल्या नजर समोरून कोण जायचं नाही, सगळं नजरेसमोर त्यांनी करायचं, गुलामगिरीमध्ये जे करायचे गुलाम याच्यामध्ये. तर यांनी काय केलं, त्यांना सांगितलं तुम्ही बिलकुल हे करायचं नाही, मोबाईल बंद करायचा नाही, चार्जिंगला लावून तो चालूच ठेवायचा. मोबाईल बंद झाला तर आम्ही तुम्हाला येऊन अटक करणार. झोपताना पण ते मोबाईलचा कॅमेरा त्यांच्याकडे सेट करून झोपायचा. असं त्या वयस्कर दादानी त्या बाईने 9 दिवस काढले. 9 दिवस कोरोनामध्ये आपले कसे हाल झाले सगळ्यांना माहिती आहे. तुम्ही विचार करा, ज्येष्ठ नागरिक आहेत, त्यांना घराच्या बाहेर पण जाऊ दिलं नाही 9 दिवस. ना दूध, ना भाजी, ना खाणं पिणं. घरात काय तांदूळ पीठ असेल तर बिचाऱ्यांनी ते करून खाल्लं. एवढे बेकार हालत झाले, आपण इमेजिन नाही करू शकत. 9 दिवसांनी मग त्यांना यांनी सांगितलं की बाबा आम्हाला खायला काही नाहीये, आमचे पैसे आम्हाला काढायचे. तर यांनी चेक करायला लागले ते त्यांनी, तेव्हापासून मोबाईल बंद करून ठेवला. मग यांच्या लक्षात आलं की अरे आपले तर काहीच नाही पैसे वगैरे. नंतर त्यांना समजलं आपला फ्रॉड झाला. मग ते पोलीस स्टेशनला आले. आता 22 नंबर शिया 5-6 दिवसापूर्वी आम्ही गुन्हा नोंद केला. म्हणजे 27 लाख रुपये गेले तर गेले, बिचारे उपाशी मिळले असते घरात 9 दिवस. बाहेर न जाता राहणं म्हणजे नॉट जोक. तर कृपा करून असं कोण तुम्हाला भीती दाखवत असेल तर कोणाच्या आधी जायचं नाही, कोणाला